Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have started chapter number 1, unit number 1, basic electrical parameter. Basic electrical parameters, विद्युताचे मूलभूत मापदंड जे आहेत, असा हा युनिट नंबर 1 आपण मागील व्हिडिओमध्ये सुरू केला. In that, we have studied syllabus topic 1.1 Introduction to Electricity, 1.2 Electrical Quantities, 1.3 Concept of EMF and Current, and also we have seen syllabus topic 1.3.2 Concept of Current, and lastly we have seen syllabus topic 1.4 Concept of Electric Potential and Potential Difference. Concept of electric potential and potential difference. Okay, now in this lecture, in this video, we will going to start syllabus topic 1.5 concept of resistance. Concept of resistance R. In MSBT exams, many time the question is asked on this topic, concept of resistance. We can see here in winter 7, winter 10, winter 11, summer 12, up to summer 18, summer 19. Many times the question is asked on this topic. What is this question? Define resistance and give its unit. Resistance ची व्याख्या लिहा आणि त्याचं एकक लिहा. ओके, डिफाइन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय ते लिहा. ओके, स्टेट द लॉ ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा नियम लिहा. स्टेट द लॉ ऑफ रेजिस्टन्स अँड डिराइव unit of resistivity. Okay, state the law of resistance and derive unit of resistivity. असे काही प्रश्न विचारले आहेत या टॉपिकवरती. डिफाइन EMF and resistance. Define resistance, also write down for its formula. ओके, त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, IMP आहे. लास्ट क्वेश्चन होता डिफाइन रेजिस्टन्स, ऑल्सो मेन्शन द फॅक्टर्स अपॉन विच इट डिपेंड्स. फॅक्टर्स म्हणजे घटक. ओके, ते रेजिस्टन्सची व्याख्या लिहा. त्याचबरोबर रेजिस्टन्स कोणत्या घटकांवरती डिपेंड आहे, अवलंबून आहे ते लिहा. असा प्रश्न समर 17च्या परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी विचारला होता. डेफिनेशन ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची व्याख्या. रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल. रेजिस्टन्स म्हणजे रोधक. ओके, रोधक, विरोध, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल इज डिफाइन्ड ॲज द अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. ओके, एखाद्या मटेरियलचा जर रोधक व्याख्या करायची झाली तर ती अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, त्याची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो की द अपोजिशन. अपोजिशन म्हणजे विरोध, विरोध. ओके, विरोध असणे. टू फ्लो ऑफ करंट. ओके, करंटच्या प्रवाहाला विरोध असणे यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. त्या मटेरियलचा रेजिस्टन्स. इट इज मेजर्ड इन ओहम्स. आणि आपण रेजिस्टन्स हे ओहममध्ये मोजतो. इट्स सिम्बॉल इज कॅपिटल आर. ओके, त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल लेटर आर. एव्हरी मटेरियल, प्रत्येक मटेरियल, मेटल्स असतील, सेमीकंडक्टर्स असतील किंवा इंडक्टर्स असतील. ओके, सेमीकंडक्टर्स म्हणजे अर्धसंवाहक. ओके, इंडक्टर्स हॅज रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ मेटल. ठीक आहे, एव्हरी मटेरियल म्हणजेच मेटल्स, धातू, सेमीकंडक्टर्स म्हणजे अर्धसंवाहक, इंडक्टर्स यांना एक स्वतःचा रेजिस्टन्स आहे. हॅज रेजिस्टन्स, रोधक आहे की ज्याच्याने तो काय करतो, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट करतो. ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ मेटल इज लो व्हाईल इन्सुलेटर्स हॅव अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. ठीक आहे, एखाद्या मेटलचा रेजिस्टन्स कमी असतो, रोधक कमी असतो. व्हाईल, ज्यावेळी इन्सुलेटर्स, इन्सुलेटर्स म्हणजे विद्युत रोधक, हॅव अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. ओके, विद्युत रोधक जो आहे तो त्याचा जास्तीचा रेजिस्टन्स असल्यामुळे. रेजिस्टन्स ऑफ मेटल इज स्मॉल. ठीक आहे, रेजिस्टन्स ऑफ मेटल इज स्मॉल. मेटलचा रेजिस्टन्स कमी असतो, हेन्स दे आर
गुड कंडक्टर्स, हेन्स दे आर गुड कंडक्टर्स. मेटल्सचा रेजिस्टन्स, ठीक आहे, रेजिस्टन्स ऑफ मेटल्सचा रेजिस्टन्स कमी असतो, म्हणून हेन्स दे आर गुड कंडक्टर्स, म्हणून ते चांगले काय आहेत, वाहक आहेत. ऑफ इलेक्ट्रिक करंटचे. अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज लेस, ठीक आहे, विद्युताच्या प्रवाहाला जो विरोध आहे त्याच्यामध्ये तो कमी असतो. सर्टन मटेरियल, काही निश्चित विशिष्ट मटेरियल्स लाईक प्लास्टिक, वूड, ग्लास डू नॉट अलाव, ओके, प्लास्टिक, वूड आणि ग्लास हे परवानगी देत नाहीत, डू नॉट अलाव द करंट टू पास थ्रू देम, ओके, करंटला त्यांच्यातून पास होण्यासाठी ते परवानगी देत नाहीत इझिली. हेन्स दे आर कॉल्ड ॲज बॅड कंडक्टर्स, म्हणून त्यांना विद्युताचे दुर्वाहक, बॅड कंडक्टर्स ऑर इन्सुलेटर्स किंवा विद्युतरोधक असे म्हटलेले आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर रेजिस्टन्स, लॉ ऑफ रेजिस्टन्स, ठीक आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन गणिती आपण समीकरण पाहूया रेजिस्टन्सचं किंवा रेजिस्टन्सचा नियम, लॉ ऑफ रेजिस्टन्स. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज, एखाद्या वाहकासाठी रेजिस्टन्सचा गणिती समीकरण काय असू शकतं पहा, आर इक्वल्स टू रो, ह्या सिम्बॉल आपण रो म्हणतो, RHO, रो इंटू एल बाय ए, ओके, रो गुणिले एल छेद ए, ओके, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे हा, ठीक आहे, किंवा नियम आहे किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणू शकतो. 1.5.1 कॅपिटल आर इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए, वेअर रो रेजिस्टिव्हिटी ऑफ ए मटेरियल, ठीक आहे, रो रेजिस्टिव्हिटी म्हणजे प्रतिरोधकता, त्या मटेरियलची प्रतिरोधकता किती आहे, गुणिले त्या कंडक्टरची लांबी लेंथ एल भागिले क्रॉस सेक्शन म्हणजे आडवा छेद, त्या क्षेत्राचा आडवा छेद ए, वेअर रो इक्वल्स टू रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल अँड इट इज कॉन्स्टंट, ठीक आहे, जो रोधकता आहे, प्रतिरोधकता आहे, ठीक आहे, तो काय असेल, कॉन्स्टंट असेल त्या मटेरियलचा. एल इक्वल्स टू लेंथ ऑफ कंडक्टर, ठीक आहे, एल म्हणजेच काय, त्या वाहकाची लांबी, ए इक्वल्स टू क्रॉस सेक्शनल एरिया, त्या क्षेत्राचा आडवा छेद. सिलेबस टॉपिक 1.6 फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू. फॅक्टर्स अफेक्टिंग, घटक आहेत रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूला काही परिणाम करतात, अफेक्टिंग म्हणजे परिणाम करतात, असे कोणते घटक आहेत की जे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूला परिणाम करतात. सिलेबस टॉपिक 1.6 फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू. या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. समर 7, विंटर 7, विंटर 8, समर 9, समर 10, विंटर 10, विंटर 11, समर 17 पासून ते आय स्कीमच्या समर 19च्या या एक्झाममध्ये सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. काय प्रश्न आहेत पहा, स्टेट द फॅक्टर्स ऑन विच रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल डिपेंड्स. असे कोणते घटक आहेत की त्या घटकांवरती रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिपेंड आहे, ठीक आहे, अवलंबून आहे. स्टेट द फॅक्टर्स ऑन विच व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर डिपेंड्स. डिफाइन रेजिस्टन्स ऑल्सो मेन्शन द फॅक्टर्स अपॉन विच इट डिपेंड्स. फ्रॉम इक्वेशन 1.5.1, इक्वेशन 1.5.1 काय होतं, कॅपिटल आर इक्वल्स टू रो इंटू एल बाय ए, इट इज क्लिअर दॅट रेजिस्टन्स आर, ह्याच्यावरून असं लक्षात येते की रेजिस्टन्स आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली म्हणजे सरळ, थेट, प्रोपोर्शनल म्हणजे अवलंबून असणे, ठीक आहे, प्रोपोर्शनल किंवा प्रमाणित, प्रमाणबद्ध, योग्य त्या अशा प्रमाणबद्ध असणारा, ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टिव्हिटी, ओके, रेजिस्टन्स कॅपिटल जो आर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेजिस्टिव्हिटीवरती, रोधकतेवरती, प्रतिरोधकतेवरती, ठीक आहे. आणि ते पाहू शकतो रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल रो अँड लेंथ ऑफ द कंडक्टर एल, आणि त्याचबरोबर वाहकाच्या लांबीवरती तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आर इक्वल्स टू रो, ओके, त्याचबरोबर वाहकाच्या लांबीवरती तो डायरेक्टली अवलंबून आहे, प्रमाणित आहे, प्रमाणबद्ध आहे. अँड लेंथ ऑफ कंडक्टर एल अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, आणि तो इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ए ऑफ द कंडक्टर, ठीक आहे, म्हणजे एखाद्या वाहकाच्या क्षेत्राच्या आडवा छेदाच्या ए, ओके, क्रॉस सेक्शनल एरिया ए ऑफ द कंडक्टर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ओके.
रेजिस्टन्स हा एखाद्या मटेरियलचा एखाद्या कंडक्टरच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनलला काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके. टेम्परेचर, तापमान. द टेम्परेचर इज नॉट इन्क्लुडेड इन इक्वेशन 1.5.1. ठीक आहे. टेम्परेचर हे इक्वेशन 1.5.1 मध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, समाविष्ट केलेलं नाही आहे. परंतु इट इज वन मोर फॅक्टर. परंतु हा एक अधिक घटक आहे दॅट डिसाइड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, जो की तो रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिसाईड करू शकतो. ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, तापमानाच्या बदलामुळे द लेंथ ऑफ कंडक्टर विल चेंज. ओके. वाहकाची लांबी काय होईल, चेंज होईल. विच विल चेंज द व्हॅल्यू ऑफ आर, की ज्याच्याने रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. जनरली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस. ठीक आहे. तापमान वाढल्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते, वाढते. सिलेबस टॉपिक 1.6.1 कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी. या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आय स्कीमच्या समर 18 मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पहा 1.6.1 कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी म्हणजे प्रतिरोधकता. डिफाईन रेझिस्टिव्हिटी अँड इट्स युनिट. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय आणि त्याचा एकक लिहा. डिफाईन स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके. स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे विशिष्ट रोधक, विशिष्ट प्रतिकार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिराइव युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीचं युनिट डिराइव करा. स्टेट द लॉ ऑफ रेझिस्टन्स अँड डिराइव युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. ओके. इथे पाहू शकतो आपण द रेझिस्टिव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक रेझिस्टन्स. प्रतिरोधकतेला आपण एक विशिष्ट असा प्रतिकार सुद्धा म्हणू शकतो. द रेझिस्टिव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ दॅट मटेरियल, त्या मटेरियलचा. अँड इट इज डिनोटेड बाय रो, आणि त्याला आपण डिनोट करतो, ओळखतो रो या अक्षराने किंवा RHO. रो असा सिम्बॉल आहे, तो ग्रीक लेटर आहे. RHO रो त्याचा उच्चार आहे. रिअरेंजिंग द एक्सप्रेशन फॉर रेझिस्टन्स आर वी गेट. ओके. एक्सप्रेशन 1.5.1 ला जर रिअरेंज केलं रेझिस्टिव्हिटीसाठी तर काय होईल पहा. रेझिस्टिव्हिटी इकडे येईल आणि जो इथे आर होता लेफ्ट हँड साईडला तो इकडे जाईल. ठीक आहे. आर रेझिस्टिव्हिटी रो इक्वल्स टू आर इंटू ए डिवायडेड बाय एल. एक्सप्रेशन नंबर 1.6.1. इट इज डिपेंड्स ऑन द रेझिस्टन्स आर, क्रॉस सेक्शनल एरिया ए अँड लेंथ एल. ठीक आहे. रेझिस्टिव्हिटी कशावरती अवलंबून आहे, रेझिस्टन्सवरती आर आणि क्रॉस सेक्शनल एरिया ए अँड लांबी एल, लेंथ एल वरती अवलंबून आहे. सबस्टिट्युटिंग द युनिट्स ऑफ द व्हेरियस क्वांटिटीज वी गेट. प्रत्येक क्वांटिटीचे, प्रत्येक प्रमाणाचं जर युनिट आपण इथे सबस्टिट्यूट केलं, पर्यायी ठेवला तर काय होईल पहा. रेझिस्टिव्हिटी रो इक्वल्स टू ओहम इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर. ओके. एरिया आपण मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो त्यामुळे मीटर स्क्वेअर येईल. आरचा इथे जो क्वांटिटी आहे, युनिट आहे, तो ओहम असेल इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय लेंथ आपण मीटरमध्ये मेजर करतो त्यामुळे मीटर दिलेला आहे. इक्वल्स टू काय होईल, एक मीटर कॅन्सल होईल. इक्वल्स टू शिल्लक जे राहील ओहम मीटर. म्हणून रेझिस्टिव्हिटीचं जे एकक येईल ते ओहम मीटर येईल. हेन्स द युनिट ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स इज ओहम मीटर. डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स. स्पेसिफिक रेझिस्टन्सची व्याख्या पहा. द स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ ए मटेरियल ऑर रेझिस्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज द रेझिस्टन्स ऑफ द पीस ऑफ दॅट मटेरियल विच इज 1 मीटर लॉंग अँड ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. स्पेसिफिक रेझिस्टन्स, विशिष्ट प्रतिकार जो आहे त्याची व्याख्या पहा. द स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ ए मटेरियल, एखाद्या मटेरियलचा विशिष्ट प्रतिकार किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा ऑर रेझिस्टिव्हिटी, रोधकता, प्रतिरोधकता, इज डिफाइन्ड ॲज, त्याची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो की द रेझिस्टन्स ऑफ द पीस, एखाद्या तुकड्याचा रेझिस्टन्स, रोधक, ऑफ दॅट मटेरियल, त्या मटेरियलचा, विच इज 1 एम्पियर, जो की 1 मीटर लॉंग, जो की तो 1 मीटर लॉंग पाहिजे. अँड ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, आणि त्याचा युनिट क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो युनिट पाहिजे, 1 पाहिजे. दॅट इज रेझिस्टिव्हिटी रो इक्वल्स टू आर. ठीक आहे. म्हणजेच काय होईल मग, रेझिस्टिव्हिटी इक्वल्स टू रेझिस्टन्स इफ, म्हणजे जेव्हा
एल इक्वल्स टू 1 मीटर असेल, म्हणजे लांबी 1 मीटर असेल, अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल 1 मीटर स्क्वेअर असेल. ठीक आहे. द बेस्ट कंडक्टर इज दॅट मटेरियल विच हॅज द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. एक चांगला वाहक कधी आपण म्हणू शकतो की ज्याची स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असेल, त्याला आपण चांगला वाहक म्हणू शकू. सिमिलरली वी कॅन डिफाईन द बेस्ट इन्सुलेटर. ओके, अशाच पद्धतीने आपण बेस्ट दुर्वाहक, विद्युत रोधक म्हणजेच इन्सुलेटर याची व्याख्या करू शकतो. सिमिलरली वी कॅन डिफाईन द बेस्ट इन्सुलेटर ॲज द मटेरियल विथ हायेस्ट व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. ज्या मटेरियलची स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त असेल तो इन्सुलेटर असेल. ओके. नेक्स्ट सिलेबस टॉपिक 1.6.2 कंडक्टन्स जी. ओके, कंडक्टन्स जी. द कंडक्टन्स इज डिफाइंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ओके, कंडक्टन्स काय आहे? रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम किंवा अन्योन्य किंवा विरुद्ध. ठीक आहे. द कंडक्टन्स इज डिफाइंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा तो काय आहे? व्युत्क्रम आहे. व्युत्क्रम म्हणजे अन्योन्य आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे गुणाकार व्यस्त आहे. ठीक आहे. द कंडक्टन्स इज defined as the reciprocal of resistance. It is denoted by G. It is denoted म्हणजे च्याद्वारे आपण G च्याद्वारे काय करतो? दर्शवतो, त्याला दाखवतो. and the unit of conductance is ओहम इन्व्हर्स or सिमेन्स. ठीक आहे. आणि कंडक्टन्सचं युनिट काय असेल? ओहम इन्व्हर्स किंवा सिमेन्स. ठीक आहे. देअरफॉर म्हणून कंडक्टन्स G इक्वल्स टू 1/R याला आपण म्हणतो रेसिप्रोकल. ओके. सिलेबस टॉपिक 1.6.3 कन्सेप्ट ऑफ कंडक्टिव्हिटी. कन्सेप्ट ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचं हे सिम्बॉल आहे. कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज, कंडक्टिव्हिटी म्हणजेच वाहकता, इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी रो. ठीक आहे. कंडक्टिव्हिटी मग काय आहे? रेजिस्टिव्हिटीचं रेसिप्रोकल आहे. ठीक आहे. कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी रो अँड इट्स युनिट आर ओहम मीटर इन्व्हर्स. ठीक आहे. आणि त्याचं युनिट काय असेल? ओहम मीटर इन्व्हर्स. कारण रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय होतं? ओहम मीटर फक्त होतं. ठीक आहे. आता कंडक्टिव्हिटीचं युनिट काय असेल? ओहम मीटर इन्व्हर्स. कारण का? तो रेसिप्रोकल आहे. ओके, गुणाकार व्यस्तमध्ये आहे. और सिमेन्स पर मीटर. म्हणून देअरफॉर कंडक्टिव्हिटी रो इक्वल्स टू 1 रेजिस्टिव्हिटी, 1 रेजिस्टिव्हिटी. एक्सप्रेशन नंबर 1.6.3. द कंडक्टिव्हिटी ऑफ गुड कंडक्टर सच ॲज मेटल्स इज हाय. वाहकता एक चांगल्या वाहकाची आवश्यकते सच ॲज मेटल इज हाय अँड दॅट ऑफ इन्सुलेटर सच ॲज मायका ग्लास इज लो. ठीक आहे. इन्सुलेटर म्हणजे विद्युत रोधक इन्सुलेटर्स. ठीक आहे. त्याची काय असणार आहे? कंडक्टिव्हिटी कमीच असेल, जसे की मायका ग्लास असतील. ओके. एक्झाम्पल नंबर 1.6.1 कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ 100 मीटर लेंथ. ठीक आहे. एक मटेरियल दिलेलं आहे, त्याचे लांबी दिलेलं आहे 100 मीटर लेंथ ऑफ वायर हॅविंग अ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. युनिफॉर्म म्हणजे एकच क्रॉस सेक्शनल एरिया आहे ऑफ 0.01 mm². ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे सर्वत्र त्याची 100 मीटर लेंथपर्यंत सर्वत्र त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया 0.01 mm² आहे. अँड हॅविंग रेजिस्टिव्हिटी, रोधकता दिलेली आहे, प्रतिरोधकता इथे दिलेली आहे. रेजिस्टिव्हिटी ऑफ 50 मायक्रो ओहम सेंटीमीटर. ठीक आहे. विंटर आर्टच्या परीक्षेमध्ये 4 मार्क्सला प्रश्न विचारला होता. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ 100 मीटर लेंथ ऑफ वायर. एक वायर आहे, त्याची लांबी आहे 100 मीटर अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ 0.01 mm² अँड हॅविंग रेजिस्टिव्हिटी 50 मायक्रो ओहम सेंटीमीटर. ठीक आहे. सोल्युशन गिवन कोणकोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत पहा. एल इक्वल्स टू 100 मीटर जसं आहे तसं लिहिले. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल 0.01 mm². ठीक आहे. रो म्हणजेच रेजिस्टिव्हिटी ते दिलेली आहे आपल्याला. रेजिस्टिव्हिटी ऑफ 50 मायक्रो ओहम सेंटीमीटर. 50 मायक्रो ओहम सेंटीमीटर. ओके. देअरफॉर फॉर्म्युला आपल्याकडे आहे. देअरफॉर आर इक्वल्स टू रो इंटू L/A. आर इक्वल्स टू रो इंटू L/A. रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून हा फॉर्म्युला यूज करता आहेत. आर इक्वल्स टू रो इंटू L/A. ठीक आहे. दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर आर इक्वल्स टू 50 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे. मायक्रो म्हणजे -6. 50 आहे तसं मायक्रोचं 10⁻⁻⁶ लिहिलेलं आहे आणि आपण सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करतो आहे म्हणून 10⁻² इथे येईल. ओके. गुणिले लेंथ किती आहे?
100 मीटर्स 100 लिहिलेलं आहे डिवायडेड बाय 0.01 इंटू 10⁻⁻6. आन्सर काय येईल, उत्तर काय येईल, R इक्वल्स टू 5000 ओहम. ओके, आन्सर असेल ते 5000 ओहम. सेकंड एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 1.6.2. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ फॉलोविंग एनियल्ड कॉपर वायर. एनियल्ड कॉपर वायर हा कॉपर वायरचा मटेरियलचा प्रकार आहे. एनियल्ड कॉपर वायर, त्याचा आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे. त्याचे क्वांटिटीज दिलेल्या आहेत. 1 mm² क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ठीक आहे, 1 mm² क्रॉस सेक्शनल एरिया, 100 मीटर लॉंग आहे. सेकंड दिलेला आहे 25 cm² क्रॉस सेक्शनल एरिया असेल आणि 200 मीटर लॉंग. ठीक आहे, दोन एक्झाम्पल दिलेले आहेत एकत्र वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये. गिवन दॅट रेजिस्टिव्हिटी रो इज 1.73 मायक्रो ओहम सेंटीमीटर. आणि रेजिस्टिव्हिटी दोन्ही मटेरियलची एकच दिलेली आहे. रेजिस्टिव्हिटी रो इज 1.73 मायक्रो ओहम सेंटीमीटर. सोल्युशन R इक्वल्स टू 1.73 इंटू 10⁻⁻⁶ ओके, 10⁻⁶ 1.73 गुणिले 10⁻⁶ मायक्रोसाठी गुणिले लेंथ किती आहे पहिल्या एक्सप्रेशनमध्ये किंवा पहिल्या गिवनमध्ये जर आपण पाहायला गेलं तर लेंथ 100 मीटर आहे. ठीक आहे, सो 100 इंटू 10⁻² डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया 1 mm इंटू 10⁻⁻². उत्तर काय येईल, 1.73 ओहम येईल. ओके, सेकंड क्वांटिटीजसाठी पहा. R इक्वल्स टू रेजिस्टिव्हिटी 1.73 ॲज गिवन इन एक्झाम्पल मायक्रो फॉर मायक्रो 10⁻⁻6 into 200, it is the length of annealed copper wire. 200 into 10⁻² divided by 25, it is the cross sectional area in centimeter. Okay, so we get R, the value of resistance 0.001384 ohm. Okay, example number 3, 1.6.3. the length of wire has a resistance of 6 ohm. Find the resistance of another wire of same material 3 times. हे जरा वेगळं गणित आहे. 3 times as long as twice the cross sectional area. ओके, तर काय म्हटले पहा, द लेंथ ऑफ वायर, एका वायरची लांबी हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 6 ओम आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो 6 ओम आहे. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ अनादर वायर. ठीक आहे, एका दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स शोधा ऑफ सेम मटेरियल, जो की तो सेम मटेरियलचा आहे. 3 टाइम्स ॲज लॉंग, 3 वेळा तो काय आहे, त्याच्या पहिल्या वायरच्या 3 वेळा त्याची लांबी आहे. अँड ट्वाइस द क्रॉस सेक्शनल एरिया, आणि त्याचा जो क्षेत्राचा आडवा छेद आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तो ट्वाइस आहे पहिल्या वायरच्या. ओके, विंटर 10 4 मार्क्स असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. विंटर 10 4 मार्क्ससाठी हा प्रश्न होता. गिवन वायर हॅज अ लेंथ एल. ठीक आहे, एक पहिली जी वायर आहे त्याचं लेंथ एल आहे असं समजा. क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे असं समजा. रेजिस्टिव्हिटी रो अँड रेजिस्टन्स R1 इक्वल्स टू 6 ओम. ठीक आहे, R1 कशासाठी, तर पहिल्या वायरचा रेजिस्टन्स आहे म्हणून तो दिलेला आहे. ह्या सर्व क्वांटिटीज फर्स्ट वायरसाठी. ठीक आहे, फाइंड रेजिस्टन्स ऑफ अनादर वायर. आता आपल्याला काय शोधायचं आहे, दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स शोधायचा आहे विथ द सेम रेजिस्टिव्हिटी रो असेल. लेंथ 3 टाइम्स. ओके, 3 टाइम्स आहे म्हणून 3 घेतले आणि एरिया ट्वाइस आहे म्हणजे दुप्पट आहे 2A. दॅट इज फाइंड R2. म्हणजेच काय, आपल्याला R2 शोधायचा आहे. मग फॉर्म्युला कसा तयार होईल, स्टेप 1 फाइंड रो इंटू L/A. R1 इक्वल्स टू रो इंटू L/A 6 ओहम. ठीक आहे, तो दिलेला आहे 6 ओहम येईल. स्टेप 2 फाइंड R2. मग R2 शोधायचा आहे. R2 इक्वल्स टू रो इंटू 3L का, तर पहिल्या वायरच्या 3 पट त्याची लांबी आहे डिवायडेड बाय 2A का, तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा ट्वाइस आहे, दुप्पट आहे. ओके, दुसऱ्या वायरचा, म्हणून 3/2 रो इंटू L/A ची व्हॅल्यू आत्ताच आपण स्टेप 1 फाइंड आउट केली 6. ठीक आहे, ती तर पुटअप केल्यानंतर काय येईल पहा, 3/2 R1 इक्वल्स टू 3/2 इंटू 6. ओके, फायनली आन्सर काय येईल, 9 ओहम. ओके, दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स काय असेल, 9 ओहम असेल. हे एक एक्झाम्पल आहे, विंटर 11च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. याच्यामध्ये कन्व्हर्जन्स महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन हे एक्झाम्पल लिहून पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, विंटर 11मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. मी व्हिडिओ थोडासा स्टॉप करतो इथे, विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हे एक्झाम्पल
पूर्णपणे लिहून त्याचं आन्सर एकदा लिहून पुन्हा स्टेप वाईज न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे 1.6.4 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. ठीक आहे. रेजिस्टन्सवरती तापमानाचा परिणाम काय असतो हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो पहा. कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, डेफिनेशन ऑफ रेजिस्टन्स, रेजिस्टन्सची व्याख्या, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण पाहिलं R = रो इंटू L बाय A, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू, रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती असे कोणकोणते घटक आहेत की जे परिणाम करतात. एक म्हणजे तापमान. ओके. कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी, प्रतिरोधकता म्हणजे काय आपण ते पाहिलं. कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. रो = R इंटू A डिवायडेड बाय L, त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला 1.6.1 एक्सप्रेशनमध्ये. ओके. त्याचबरोबर रेझिस्टिव्हिटीचं जे युनिट आहे ओहम मीटर असेल. डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच आपला मूळचा रेजिस्टन्स असेल किंवा इफ लांबी 1 मीटर अँड क्रॉस सेक्शनल 1 मीटर स्क्वेअर असेल त्यावेळी. ओके. हे सर्वात महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. त्याचबरोबर कंडक्टन्स G = 1/R, जो की मूळ रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. कन्सेप्ट ऑफ कंडक्टिव्हिटी, जो की रेझिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण विंटर 8चं एक एक्झाम्पल, विंटर 10चं एक एक्झाम्पल आपण पाहिलं. ओके. विंटर 11चा जो एक्झाम्पल आहे तो विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामध्ये कन्व्हर्जन्स दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.6.4 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.